मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे आणि त्या आरोपाखाली ते तुरुंगात आहेत. आणि याच गोष्टीला कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांना विरोध झाला. ते त्यांच्यावर आरोप असताना तुम्ही त्यांना मतदानासाठी बोलवलंच कसं, त्यासाठी महाविकास आघाडीने जोराचा विरोध केला. पण तरी सुद्धा त्यांनी मतदान केलं आणि त्यांच्या मतदानाला ग्राह्य धरलं गेलं. आता हीच परिस्थिती 2022च्या विधान परिषद निवडणुकीची पाहूयात. त्यावेळेला अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा झालाच नव्हता, सिद्ध झालाच नव्हता, फक्त आरोप झाला होता आणि त्या आरोपाखाली त्यांना तुरुंगात डांबलं गेलं होतं. आणि तरी सुद्धा फक्त आरोप सिद्ध न होता त्यांना डांबलं गेलं होतं, तरी त्यांना मतदानाचा अधिकार दिला गेला नव्हता, त्यांना मतदान करू दिलं नव्हतं महायुतीने. पण या केसमध्ये उलट झालंय, गणपत गायकवाड यांनी मतदान केलंय. म्हणजेच काय, सत्तेचा वापर कसा करायचा हे भाजपकडून शिकलं पाहिजे.